हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 21. त्रिविधं नरकस्य इदं द्वारं नाशनम् आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 22. येतै विमुक्ता कौन्तेय तमोद्वारै त्रिभिः नरः आचरति आत्मनः श्रेयः ततः याति परां गतिम. आत्मभान नष्ट करणाऱ्या नरकाची 3 द्वारे म्हणजे काम, क्रोध आणि लोभ यास्तव या तिन्हीचाही त्याग करावा. कौंतेया, गर्तेत नेणाऱ्या या तिन्ही द्वारांकडे पाठ फिरविणारा मनुष्य आपल्या कल्याणाचा मार्ग अनुसरतो आणि परमगतीला प्राप्त होतो. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना, कामविकार हे मानवाच्या विनाशाचे मूळ कारण ठरते. कारण माणसाला इच्छा झाली की त्याचे ताळतंत्र सुटते. वास्तवात इच्छा होणे यात गैर असे काहीही नाही. ती एक स्वाभाविक मानसिक प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया आहे. ते प्रगतीचे लक्षणही आहे. एखादी वस्तू पाहिली की ती वस्तू आपल्याकडेही असावी किंवा आपणही ती वस्तू वापरून पाहावी असे वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. परंतु जेव्हा एखादी इच्छा होते तेव्हा मनुष्य स्वतःच्या ताकदीचा, आवाक्याचा, विशेष म्हणजे गरजेचा, भविष्याचा, इब्रतीचा, सामाजिक बांधिलकीचा वगैरे कसलाही विचार करत नाही. इच्छित वस्तू पेलण्याची आपली ताकद आहे का, की उगीचच काडी पैलवान हत्तीला उचलायची इच्छा करत आहे? इच्छित वस्तू खरेदी करायची आपली आर्थिक ताकद आहे का, की सामान्य नोकरी करणारा हेलिकॉप्टर खरेदी करायची इच्छा करत आहे? इच्छित वस्तू आपल्या जीवन रहाटीसाठी गरजेची आहे का? त्या वस्तूशिवाय आपले काही अडले आहे का, की केवळ दुसऱ्याकडे आहे म्हणून आपल्याकडेही ती वस्तू असावी अशी उगीचच इच्छा झाली आहे? इच्छित वस्तू खरेदी केल्यावर आपण ती सांभाळू शकणार आहोत का, की वस्तू आपल्यासाठी पांढरा हत्ती होणार आहे? इच्छित वस्तू बाळगल्यामुळे आपली प्रतिष्ठा धुळीला तर मिळणार नाही ना, की आध्यात्मिक मनुष्य नशा करून अर्वाच्य बरळत रस्त्याने धिंगाणा घालत आहे? इच्छित वस्तू आपण राहत असलेल्या समाजाला रुचणारी आहे ना, की सभ्य समाजात आपण दारूचा किंवा जुगाराचा गुत्ता चालविण्याची इच्छा करत आहोत? आपली इच्छा या किंवा अशा वास्तव कसोटीवर घासून ताडून पाहावी आणि मग त्यावर निर्णय घ्यावा. परंतु आसुरी वृत्तीच्या लोकांची इच्छा महातीव्र असते. मनात आले की ते त्यांना ताबडतोब मिळालेच पाहिजे अशीच त्यांची मनोभावना प्रबळ असते. तेथे त्यांचा तोल सुटतो आणि ते अधम कृत्य करतात. हीच त्यांची न थांबणारी अधोगती असते. योग्य इच्छा योग्य मार्गानेच पूर्ण करायला पाहिजे. एक वेळ इच्छा पूर्ण झाली नाही तरी चालेल. इच्छित वस्तूशिवाय जगायला लागले तरीही चालेल. परंतु आपल्या इच्छा पूर्ततेसाठी गैरमार्ग अनुसरणे हे केव्हाही चूक आहे. इच्छापूर्तीसाठी चुकीचा मार्ग अवलंबणे हा अक्षम्य आणि महागंभीर गुन्हा आहे. इच्छापूर्ती झाली नाही की माणसाला क्रोध येतो. आपल्या इच्छेच्या आड येणारे त्याच्यासाठी शत्रू होतात. येथेच त्याची अधोगती सुरू होते. तो अशा शत्रूंचा नाश करण्याच्या प्रयत्नांना लागतो. असे प्रयत्न सभ्य मार्गाने अपुरे होतात. अशा वेळी माणूस अधर्माने वागतो, दुष्कृत्य करतो. इच्छा झाली आणि त्याची पूर्तता झाली की मनुष्याला फार फार आनंद होतो. तो त्या इच्छित वस्तूचा भरपूर उपभोग घेतो. त्याला अगदी स्वर्गीय सौख्य मिळते. पण आणि परंतु हे सौख्य क्षणभंगूर असते. या प्राप्त सौख्याचा कंटाळा येतो. रोजची वस्तू वापरली की कवडी मोलाची होते.
याचाच अर्थ झालेला आनंद मिथ्या असतो. मग माणसाला आणखी सौख्याचा लोभ सुटतो. तो नवनवीन सौख्याच्या शोधात फिरू लागतो. हा लोभ घातकी असतो, कारण या लोभाला थांबणे माहीत नसते. एकदा चोरी पचली की परत परत चोरी करण्याची इच्छा होते. एक दिवस न्यायाची घंटा वाजते आणि सर्वस्वाचा विनाश होतो. मनुष्य गर्तेत जातो. यास्तव मुळातच कामविकाराचा त्याग करावा. क्रोध आणि लोभ यापासून सहस्त्र योजने दूर असावे. त्या योगे आपल्यावर अधर्माने आणि अन्यायाने आचरण करण्याची वेळ कधीही येत नाही. आपल्याकडून आत्म्याला अपेक्षित असेच आचरण होते आणि आपल्याला आत्मप्राप्ती होते. हरिओम.